आज पुण्यनगरी पणज येथे झाले सेवार्थ पाणपोईचे उद्घाटन। आज सकाळी उठलो, फटाफट ब्रश केला, चहा घेतला आणि निघालो कारले, कारण की आज होते आपल्या मग भरमसाठ काम। फटाफट म्हणून आमचा काढला आणि आम्ही निघालो मंडप बांधायचा। हा मंडप कालच रेडी झाला होता, पण अरुण भाऊचा फोन आला की 2 पडदे अर्जंट पाहिजे म्हणून आम्ही वेळेवर 2 पडदे घेऊन फटाफट हे काम आटपून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या कामासाठी। तेवढ्याच लक्ष गेलं आपल्या एफझेडच्या पेट्रोलच्या काट्यावर। तो बिचारा एकदम मरेलाच टिकला होता, म्हणून मग तायडे भाऊले म्हटलं आपल्या एफझेडले पोटभर खाऊ घाला तायडे भाऊ। तायडे भाऊ म्हणत बरोबर टाकी फुल करतो, पण मला तुमच्या व्लॉग मध्ये नक्की घ्यायला। फटाफट पेट्रोल टाकून आम्ही निघालो दुसऱ्या कामासाठी, म्हणजे आपल्या बोसऱ्या। इथे कालच असा भव्य असा मोठा शंकरपट झाला होता। बोसऱ्यामधले लोक असे काही ना काही उपक्रम नेहमी करत राहतात। नंतर गळेला म्हटलं फटाफट मंडप सोडून घ्या रे भाऊ, आपल्याला अजून संध्याकाळी पूर्ण मंडप टाकायला लागते। तसं पण आपल्या रामचं काम एकदम फास्ट आहे। तीच केळीची नळी बदलून पाणी पिऊन घेत आणि हे काम आटपून आम्ही निघालो आमच्या शेवटच्या कामासाठी, म्हणजेच पणजला। येथे उद्या सागर भाऊ शेंडे यांच्या बहिणीचं कुंकू होतं, ते काम आम्हाला आजच आटपायचं। ते भेटले आम्हाला अभियंत्यांना, म्हटलं अरे गडून नसतं तर करा। ते म्हणत वैभव आम्हाला अर्जंट वावरात जावं लागते। मग आपल्या पहिल्यांसोबत एक कचोरी खाल्ली आणि माझं पिलो। तिथून आलो आपल्या कामावर, म्हणजेच कांताई मंगल कार्यालय। आपले सगळे गडी येईपर्यंत आम्हाला तिथे संध्याकाळच झाली। मग सर्वांनी मिळून फटाफट कामाला सुरुवात केली, कारण की आम्हाला आज रात्रीचे सर्व कंप्लीट करून द्यायचं। मधात थोडासा ब्रेक घेतला आणि सर्वांनी गरम गरम भाजीचा आस्वाद। नंतर आमच्या सर्वांचे आवडते अशोक भाऊ भेटले, त्यांची स्माइल पाहून तर आमची पण स्माइल वळून जात होती। सर्व काम आटोपल्यावर शेवटी मी स्टेजचे लाईट सेटअप करून घेतले। दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून मी आणि ध्रुवा पणजला आलो। आल्यावर यांना सर्व सेटअप रेडी करून दिलं, सर्व कूलर आपापल्या जागेवर सेट करून दिले। सर्व झाल्यावर हा आला आपल्या स्टेजचा फायनल लुक। आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। सर्व काम कंप्लीट करून बाहेर आलो तर दिनीत दादा भेटले। ते म्हणत बरंच झालं तू आला, आज आम्ही सेवार्थ पाणपोईचं उद्घाटन करून राहिलो म्हणत, तर आमचा एक फोटो काढून दे। तर मी डायरेक्ट त्यांना आपल्या ब्लॉग मध्येच घेऊन टाकले। परत मंडपात आलो तर एक छोटीशी मुलगी स्टेजवर 1 नंबर डान्स करत होती। थोड्यात एंगेजमेंट पण वाटत। सागर भाऊ म्हणत तुम्ही हमेशा आम्हाला चाट देता, आज जर बिना जेवणाचे गेले तर पैसे भेटते नाही। तेव्हाच लाखो दिलोची धडकन आपला धीरज आला। फटाफट आम्ही जेवण करून घेतलं। एवढी धावपळ आणि गडबड करून आम्ही सर्व काम कंप्लीट केलं। तुम्हाला आमचं काम आणि डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।